उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स। हा 5 मजली PMRDA व महारेरा मान्यता प्राप्त 1 BHK आणि 2 BHK सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे 1 BHK 651 स्क्वेअर फूट व 2 BHK 882 स्क्वेअर फूट। आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर। आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम, गट नंबर 820, महात्मा गांधी रोड लगत, महात्मा गांधी शाळे शेजारी, उरळी कांचन। अधिक माहितीसाठी संपर्क 9767 93 82 82 आणि 91 30 88 82 82। कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे। त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊन कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे सुरू झाली आहे। करनाळ रोडवरील पूल आता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे नांद्रे पलूसकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे। तसेच काकानगर परिसरातील नागरिकांनी आता स्थलांतरण सुरू केलंय। सांगलीतील कृष्णा नदीत पुलावरून नदीत उडी मारून पोहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली असतानाही काही हौशी तरुणांनी सांगलीच्या नवीन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून पोहण्याची स्टंटबाजी केली आहे। सदरची स्टंटबाजी या तरुणाला चांगली चंगलट आली आहे। पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने सदरचे तरुण हे वाहत निघाले होते। सांगलीच्या सरकारी घाटावर असलेल्या विद्युत पोलला या तरुणांनी पकडून त्याचा आधार घेतला। थंड पाणी, मोठा प्रवाह यामुळे या तरुणांना काही कळत नव्हते। सदरचा प्रकार कृष्णा काठावर असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली। यावेळी पोहणाऱ्या काही तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता कृष्णा नदीत झेप घेऊन या तरुणांचा जीव वाचवलाय। हा रेस्क्यूचा थरार कॅमेरामध्ये कैद झालाय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।